नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. डॉक्टर आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक सर्वांसाठीच प्रेरणास्थान आणि गांजलेल्या लोकांसाठी शांतीभूमी ठरावं. पंतप्रधानांच्या मदतीमुळेच इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतरित झाल्यानं आजचा सोहळा शक्य. मुख्यमंत्री. बडोदा मुंबई द्रुतगती महामार्गाचं काम 15 दिवसात सुरू करण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जॉर्डन दौऱ्यादरम्यान उभय देशात अनेक करार. युनोच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी जॉर्डनचा पाठिंबा. लष्करात महिलांना लढाईसंबंधी विशेष कामगिरी देण्यासंदर्भात लवकरच धोरण घेण्यात येईल. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर. सत्तेशी नसून बांधिलकी शेतकऱ्यांशी आणि गरिबांशी असल्यानं प्रत्येक जिल्ह्यात योजनांच्या कार्यवाहीकडे लक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. आणि कानपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 धावांनी विजय. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. दादर इथल्या इंदू मिल परिसरात झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संतोष गंगवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य आणि रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य आपल्याला मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. बाबासाहेबांचं हे स्मारक प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आणि रंजल्या गांजलेल्यांसाठी शांतीभूमी ठरेल असं असलं पाहिजे, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. बाबासाहेबांना फक्त दलितांचं मानणं हा त्यांचा सर्वात मोठा अपमान असल्याचं सांगत त्यांच्याकडे सगळ्यांनीच श्रद्धाभावनेनं पाहावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आज कई लोग यहां बैठे हैं जिन्होंने अपना जीवन बाबा साहब आंबेडकर के विचारों के पीछे खपा दिया है. मैं उनको भी आज कहना चाहता हूं. मेरी बात शायद कड़वी लगेगी, लेकिन ये बात करने का मैं साहस करता हूं. अगर हम दीर्घ दृष्टि के अभाव में बाबा साहब को अगर सिर्फ दलितों का बाबा साहब बना देंगे तो उससे बड़ा बाबा साहब का कोई अपमान नहीं होगा, कोई अन्याय नहीं होगा. बाबा साहब न सिर्फ भारत के, विश्व के दलित, पीड़ित, शोषित, वंचितों की प्रेरणा का नाम बाबा साहब आंबेडकर है. महाराष्ट्र में 40,000 गांव है. हर गांव से लोग आए और उनको जो बताया गया हो वो पौधा लेकर के आए और वहां पर हर गांव का एक पौधा लगे और वो गांव भी उसके लालन पालन के लिए गांव समस्त की तरफ से 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपया कलेक्ट करके एक पेड़ लगाए और 11,000 रुपया दान दे. आप देखिए कितनी बड़ी जन भागीदारी से काम हो सकता है. हर गांव को लगेगा कि चैत्य भूमि में इंदू मिल के मैदान में जो स्मारक बना है, बाबा साहब आंबेडकर के प्रति हमारे गांव की भी श्रद्धा है. हमारा भी एक पेड़ उस गांव में लगा है. 26 नोव्हेंबर या संविधान दिनी राज्यघटनेचं महत्त्व सामान्य लोकांना समजावून सांगावं असंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब हे जनतेचे प्रेरणास्थान आहेत हे लक्षात घेऊन पंचतीर्थ निर्माण करण्याचं काम या सरकारनं केलंय असे ते म्हणाले. कायदेशीर बाबींचा अडथळा दूर करून पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी तातडीनं पावलं उचलल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विडंबना को देखिए, हमारे आदरणीय भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के 125वें जयंती वर्ष में बाबा साहेब आंबेडकर जी
जिन्होंने 125 करोड़ भारतीयों को जुबान दी, सम्मान से रहने का अधिकार दिया, उन्हें पिछली सरकार 1.25 इंच जगह भी उनके स्मारक के लिए नहीं दे पाई और 3 दिन के भीतर आपने ये जगह हमको हस्तांतरित कर दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षात या स्मारकाचं भूमिपूजन होणं ही देशातल्या करोडो लोकांसाठी समाधानाची बाब असल्याचं राजकुमार बडोले यांनी यावेळी सांगितलं। 12.5 एकर परिसरात हे जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार असून वास्तुविशारद शशी प्रभू या स्मारकाचं काम पाहणार आहेत। या स्मारकाच्या प्रतिकृतीची पाहणी पंतप्रधानांनी यावेळी केली। या स्मारकासाठी सुमारे 425 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। भूमिपूजन सोहळ्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी चैत्यभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। यापूर्वी मुंबईत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू बंदराच्या 4थ्या कंटेनर टर्मिनलचा शिलान्यास केला। जागतिक आर्थिक वातावरणात भारताचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आधुनिकतेची कास धरत बंदर क्षेत्राच्या विस्तारासोबत विकासाची गरज आहे असं नरेंद्र मोदी यांनी एमएमआरडीएच्या मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं। गरिबांच्या कल्याणासाठी विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारची वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले। यावेळी बोलताना मोदी यांनी अनेक विषयांना स्पर्श केला। देशात शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आमूलाग्र बदल करून देशात नवीन ओळख निर्माण करतील असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला। अगर सोलर पैनल लगा देते हैं, बिजली भी पैदा होगी, सरकार बिजली खरीद ले, किसान का खेत भी चलेगा, खेत में बिजली भी आएगी, किसान की काम बन जाए। और एक काम है जिस पर हमारे महाराष्ट्र में खास करके विदर्भ में ध्यान देने की आवश्यकता मुझे लगती है, और वो हनी बी, शहद, हनी, मधु। खेतों में किसानों को ट्रेनिंग देनी चाहिए। आज बहुत बड़ा ग्लोबल मार्केट है हनी का, और वो खराब नहीं होता है, कितने ही साल रहे खराब नहीं होता है। उसकी एक्स्ट्रा इनकम के लिए हमने उसको प्रेरित करना चाहिए। नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना पंतप्रधानांचे आभार मानत केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच बंदर क्षेत्राच्या विकासाला गती आल्याचं सांगितलं। मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाचं काम येत्या काही दिवसात सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। या कंटेनर टर्मिनलच्या बांधणीसाठी सुमारे 8,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यामुळे 1 ते 1.25 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असंही ते म्हणाले। पंतप्रधानांनी आज मेट्रो 2 आणि 7 च्या दहिसर ते डीएन नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या टप्प्याचं भूमिपूजनही केलं। दरम्यान मुंबईतले आपले सगळे कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत। इंदू मिल इथे उभारण्यात आलेल्या इंदू मिल इथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची निर्मिती आणि त्यांचं सामाजिक महत्त्व याबद्दल विवेचन करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। नमस्कार सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सर्वात प्रथम अशा स्वरूपाचं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आपल्या मुंबईतल्या दादर इथे होतंय आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न त्याला कारणीभूत झाले। या स्मारकासाठी आधी तुमचं मनापासून अभिनंदन। आणि हे जे स्मारक होणार आहे याची खास वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील? कारण आपण असं बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, घटनाकार होते, आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आपण अगदी इतिहासाच्या पुस्तकापासून त्यांचं महत्त्व जाणत आलेलो आहोत लहान वयापासूनच, आणि गावोगावी राज्यामध्ये देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकं आहेत, पुतळे आहेत, त्यांना आपण वेगवेगळ्या तऱ्हेने आठवतही असतो।
पण ह्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं वैशिष्ट्य म्हटलं, कारण ह्याला आपण खूप महत्त्व दिलंय आणि खूप एक चांगली गोष्ट आज घडली आहे असं आपण सगळेजण मानतोय, तर ह्या स्मारकाचं वैशिष्ट्य आपल्याला नेमकं काय सांगता येईल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन जर आपण पाहिला तर त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य दलित शोषित समाजासाठी त्यांनी अर्पण केलं होतं. आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाचा जर विचार आपण केला तर त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय होतं. आणि या संघर्षातून अनेकांनी प्रेरणा घेतली. आज आपण पाहिलं की चैत्यभूमीला मोठ्या प्रमाणामध्ये 6 डिसेंबरला ज्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रातीलच नाही देशातील जगातील लोक त्या ठिकाणी येतात बाबासाहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहायला. तर मुळातच ही प्रेरणा अनेकांनी त्यांच्या आयुष्यातून घेतलेली आहे. आणि म्हणूनच इंदुमिल इथं परमपूज्य बाबासाहेबांचं स्मारक, मोठं भव्य स्मारक निर्माण व्हावा ही सामान्य जनतेची, सामान्य लोकांची एक इच्छा होती. कारण चैत्यभूमीला मोठ्या प्रमाणामध्ये लोक यायची, त्या ठिकाणी जागा जरा कमी होती. तर म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून जी मागणी होती ही मागणी खऱ्या अर्थानं आज पूर्ण झाली. आज पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. आणि सामान्य माणसाची जी मागणी होती, आंबेडकरी समाजाची मागणी होती, देशातल्या तमाम दलित शोषितांची जी मागणी होती, ती मागणी आज त्याची फलस्फूर्ती झाली. आणि त्या ठिकाणी मोठा प्रचंड असं बाबासाहेबांचं इंदुमिलच्या या 12.5 एकर जागेमध्ये मोठा प्रचंड भव्य स्मारक निर्माण करायचं आमच्या शासनानं ठरवलेलं आहे. या 12.5 एकरामध्ये साधारणतः परमपूज्य बाबासाहेबांचा एक भव्य दिव्य असा पुतळा त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक मोठा स्तूप, त्याची उंची 140 फूट साधारणतः असेल. त्याची रेडियस जे म्हणतो त्याची पेरिमीटर जर आपण पाहिली तर ती साधारणतः 220 फुटाच्या जवळपास पेरिमीटर असेल. आणि या ठिकाणी जवळपास 13,000 लोक बसून त्या ठिकाणी विपश्यना करू शकतील, मेडिटेशन करू शकतील, अशा प्रकारचं ते वास्तू असेल. एक प्रचंड मोठी लायब्ररी पण त्या ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी साधारणतः 100 पेक्षा जास्त लोक बसतील आणि जगातली सर्व पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध होतील. अशा प्रकारचं एक मोठं अनेक वस्तू त्या ठिकाणी आणि एक प्रचंड त्या ठिकाणी हिरवळ पण निर्माण करायचं. त्या ठिकाणी महाडचा सत्याग्रह आम्हा सर्वांच्या लक्षात राहावं म्हणून त्या ठिकाणी एक सुंदर तळ निर्माण करायचे. अशा अनेक गोष्टींची त्या ठिकाणी आम्ही दखल घेतली आहे आणि भव्य दिव्य असं बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करणार आहोत. आपण असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रमुख विचार काय होते की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. हे 2 अगदी त्यांचे मूळ समाजाला सांगितलेले विचार होते की तुम्ही शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ते घेतल्याशिवाय तुम्हाला काही तरणोपाय नाही या आधुनिक जगामध्ये. आणि स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या मूल्यांवर आपल्याला जायचंय, तरच आपल्या देशाची विकास होईल आणि सगळ्या तळागाळातल्या माणसाचाही विकास होईल. तर बाबासाहेबांचे हे जे मुख्य विचार होते ते लोकांच्या समोर येतील अशा दृष्टीने त्या स्मारकात काही असणार आहे? खरं म्हणजे परमपूज्य बाबासाहेबांचं आयुष्यच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण आयुष्य संघर्षमय आयुष्य होतं. या देशातल्या तमाम दलित शोषित बहुजन समाजासाठी त्यांनी संघर्ष केला. आपल्या जीवनाचा संपूर्ण जीवनच त्यांनी या लोकांसाठी, सर्वांसाठी, आम्हा सर्वांसाठी खर्ची घातलं. आज त्यांना या देशातली जी एकूण व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या विरोधातच, म्हणजे खरं म्हणजे जातीय, या देशातली जातीय जी प्रथा असेल किंवा या ठिकाणी माणसातला भेदभाव असेल, याच्या संपूर्ण याच्या विरोधामध्ये परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. आणि त्यांचं जीवन जर पाहिलं तर ह्या संपूर्ण जीवनाचा संघर्ष जर आपण पाहिला तर हा संपूर्ण त्यांचा जीवनाचा चित्रपटाप्रमाणे, एखादे जसं एक चित्रपटाचा उलगडवा त्याप्रमाणे त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण समाजाला म्हटलं की या देशात खऱ्या अर्थानं आपण परमपूज्य बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटनेच्या प्रास्ताविकातच त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या देशामध्ये आर्थिक, शैक्षणिक समानता आली पाहिजे या गोष्टी त्यांनी प्रास्ताविकामध्ये टाकल्यात. आणि त्यासाठी ते त्यांनी जे सांगितलं की सामान्य माणसाला शिकलं पाहिजे, संघटित झाला पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. हा संघर्ष त्यांच्या जीवनाचा त्यांनी सांगितलंय की समतेसाठी संघर्ष करा, समाजात जी कोणी जातीय प्रथा असेल त्याच्या विरोधात आपण झगडलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टीचा त्यांच्या आयुष्यात जे जे अनेक गोष्टी झाल्यात त्या संदर्भातलं मागोवा घेणं, त्यांनी जे
कारण ते ज्या परिस्थितीमध्ये शिकले, ते विलायतीला गेले, लंडनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले, कोलंबियामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. या सर्व गोष्टींचा उलगडा आम्ही या स्मारकामध्ये करणार आहोत. आणि या सर्वांपासून सर्वसामान्य माणसांनी, या देशातल्या बहुजन समाजाच्याच नाही, सर्व, कारण बाबासाहेब हे कोणत्या एका विशिष्ट समाजापुरते आज नव्हते, हे पंतप्रधानही म्हणाले ते. हां, तर त्याच्यामुळे या सर्वांनी त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी. अशाच अनेक गोष्टींचा आम्ही या स्मारकामध्ये समावेश करणार आहोत. आता तुम्ही म्हणालात लंडनचं स्मारक, तर आपण ते सुद्धा आता घेतलेलं आहे आपल्या सरकारने, आणि त्यासाठी तुम्ही लंडनला सुद्धा गेलेले होतात. तर तुम्ही ते स्मारक सुद्धा आता बघितलंय, आणि या स्मारकाच्या भूमिपूजनालाही तुम्हाला उपस्थित राहण्याचा मानच मिळालाय असं आपण म्हणूया. तुमच्याही आयुष्यात ह्या खरंच खूप दोन चांगल्या संस्मरणीय अशा घटना असतील. या दोन्हीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्याचं हे संघर्षमय आयुष्य होते ना. मला माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला, खरं म्हणजे मी अनेक वर्ष नोकरी केली, त्याच्यानंतर राजकारणात आलो. राजकारणाचा पिंड नव्हता माझा, पण आम्ही लहानपणापासून जो संघर्ष पाहिला, तर तो खरा संघर्ष, हा संघर्ष भाकरीचा संघर्ष होता, हा संघर्ष शिक्षणाचा संघर्ष होता, हा संघर्ष एखाद्या मंदिरात जायचा संघर्ष होता. तर या सर्व संघर्षातून बाबासाहेब गेलेत खऱ्या अर्थानं. आणि म्हणून आम्हाला पण प्रेरणा भेटली की बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला, या सर्व, कारण या सर्वांची स्मृती सामान्य माणसाला व्हावी. आणि म्हणून मला माझे भाग्य आहे, मला ह्या दोन्ही घटना पाहायला, की बाबासाहेबांचं लंडनमध्ये ज्या परिस्थितीमध्ये शिकले, ज्या घरात राहिले, ते घर आम्हाला पाहायला भेटले. त्या ठिकाणी आम्ही आता मोठा एक स्मारक त्या ठिकाणी उभारणार आहोत. आणि इंदू मिल या ठिकाणी एक भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक. तर नक्कीच आमचे, मला वाटते माझं हे आयुष्य खरं सार्थकी लागलं असं म्हणायला लागेल. सर, तुमच्याशी अजून थोडी ह्या स्मारकाबद्दलच चर्चा करायची, पण त्याआधी आपण आंबेडकरी चळवळीतले विचारवंत राजा ढाले यांचा या बाबतीतला अभिप्राय आता ऐकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भारतीय इतिहासातील एक अद्वितीय अशी व्यक्ती होऊन गेलेली आहे की जिने भारतातील पददलित, वंचित समूहांचा, घटकांचा उद्धार व्हावा म्हणून आपलं आयुष्य वेचलेलं आहे. तर माझं असं मत आहे की त्यांचं स्मारक उचित तऱ्हेने व्हावं. ते सरकारच्या मालकीचं असू नये, त्याच्या मागे लोकशाहीची प्रेरणा असली पाहिजे, बंधुत्वाची भावना असली पाहिजे. आणि खालच्या थरातून येणारा भारतीय विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याच्या उत्कर्षासाठी, त्याला विद्या प्राप्त होण्यासाठी अशा तऱ्हेची एक उदात्त भावना ठेवून हे चालवावं. ती मागणी पहिली माझी अशी आहे. सरकारच्या मालकीचं ते नसावं, तर ते सामाजिक भावनेनं सर्वांना बांधून घेणारं लोकशाहीचं एक केंद्र असलं पाहिजे. आणि ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व्हायला पाहिजे. ते एक संशोधन केंद्र असलं पाहिजे, इतिहासाचं, मानवशास्त्राचं. ते ग्रंथ, संदर्भ ग्रंथ तिथं ठेवले पाहिजेत आणि जगातलं शिक्षणाचं एक केंद्र व्हावं असं मला वाटतं. याचं कारण ते परदेशात जे शिकले, त्या ज्या काही विद्या आहेत त्यांचा, उदाहरणार्थ मानवशास्त्र आहे, त्याचा आपल्या देशातल्या विद्वानाने अजून विकास केलेला नाही. खूप उपेक्षित असे घटक राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दलचा अभ्यास झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व जे होतं त्याच्याशी सुसंगत असे अभ्यासक्रम जे लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला शिकवावं लागेल आणि जगातल्या लोकांनी तिथं येऊन या विषयांचा अभ्यास करावा, संशोधन करावं असं मला वाटतं. ती एक श्रीमंताची सोय नाही, तर ती वंचितांची सोय आहे शिक्षणाची, अभ्यासाची. आणि तिथं सर्व प्रकारचा बंधुभाव नांदावा, उच्च भावना नांदाव्यात. तो आधुनिक शास्त्रांचा तिथं अभ्यास झाला पाहिजे, असं संदर्भ ग्रंथालय ते व्हावं. धन्यवाद राजा ढाले साहेब. आत्ताच सर राजा ढाले यांनी सांगितलं, त्यांनी जास्तीत जास्त शिक्षणाला महत्त्व दिलं. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं की तळागाळातल्या तरुणांनी शिकलं पाहिजे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. तर ह्या शिक्षणासाठी विविध संधी या स्मारकाद्वारे निर्माण व्हाव्यात अशी त्यांनी इच्छा वारंवार व्यक्त केलेली आहे. आणि ती आपण वाचनालयाच्या स्वरूपात म्हणा किंवा जगभरातलं सगळे ग्रंथसंपदा तिथे देऊन तरुणांना ती देणारच आहोत. हे साधारण स्मारक किती वर्षात तयार होणार आहे आणि लोकांसाठी ते कधी आपण म्हणजे उपलब्ध करून देऊ शकू असं वाटतं आपल्याला? मला वाटते आदरणीय राजा ढाले साहेबांनी शिक्षणाला जो महत्त्व दिला,
परमपूज्य बाबासाहेबांच्या जीवनाकडे आपण पाहिलं तर त्यांनी सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाला दिलं. शिक्षणाशिवाय आमचा तरुणोपाय नाही आहे. जो गरीब समाज आहे, तो दलित पीडित शोषित समाज आहे, त्याच्याकडे जागा पण नाही आहेत, 2 वेळचीच त्याला खायची परिस्थिती. तर अशा परिस्थितीमध्ये समाजातली अंधश्रद्धा, समाजातला अज्ञान हा दूर झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. हे बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं आज आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये या गोष्टींना लक्षात घेऊनच आपण या स्मारकामध्ये परमपूज्य बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकांचं आपण त्यात याच्यामध्ये समाविष्ट करतो. जगातल्या अनेक प्रज्ञावंतांच्या अनेक पुस्तकं त्या ठिकाणी, सर्वांच्या पुस्तकं आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि एक भव्य दिव्य असं वाचनालय त्या ठिकाणी निर्माण करणारच आहोत. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीने ते म्हणाले की कौशल्य विकासाच्या संदर्भात असेल किंवा अजून एखादा रिसर्च करायचा असेल, एखाद्याला पुढे शिकायचं असेल, तर अशा प्रकारचे आपण संधी भविष्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल का, हा एक चांगला विचार आहे. मला वाटतं याचा पण विचार आपण नक्की केला जाईल. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या भाषणात एक खूप छान अभिनव कल्पना मांडली की आपल्या राज्यातल्या विविध गावांमधून तिथे एक रोपटं आणून लावावं, म्हणजे जणू काही आपल्या पूर्ण राज्याच्या समतेचा संदेशच आपण त्या झाडांच्या द्वारे देणार आहोत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो उपक्रम नेमका कसा असणार आहे? आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आज फार एक चांगला विषय आणला की हे नुसतं एक स्मारक होता कामा नये, याच्यामध्ये एक असं शांतीवन, असं ग्रीनरी त्या ठिकाणी झालं पाहिजे, इतकी हिरवळ त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे की माणसाच्या मनातली कटुता संपली पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनात हिरवळ निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला आणि मला वाटते ती शांतीभूमी झाली पाहिजे. आणि शांतीभूमी व्हायसाठी त्यांनी जे म्हटले किंवा महाराष्ट्रातले जेवढे गावं आहेत, जेवढ्या गावातून त्या ठिकाणी प्रत्येकाने एक झाड त्या ठिकाणी लावलं पाहिजे. नुसत्या महाराष्ट्रातील नाही, देशातल्या प्रत्येक गावातून त्या ठिकाणी झाड आलं पाहिजे आणि जगातल्या अनेक देशातून पण त्या ठिकाणी झाडं आणून ही शांतीभूमी निर्माण झाली पाहिजे. मला वाटते ही अभिनव कल्पना माननीय पंतप्रधानांनी आज या ठिकाणी व्यक्त केली आणि त्याला पण आम्ही मूर्त रूप देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी लगेच आम्हाला म्हटलंय की याला मूर्त रूप देण्याला नक्की त्या संदर्भात साधारण 4 ते 5 वर्षात आणि हा जो स्मारक आहे साधारणतः 4 वर्षामध्ये आपण तो पूर्ण करू. बरोबर आहे. आत्ताच आपण म्हटलं तसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नात जे आहे की ही एक शांतीभूमी ठरावी आणि प्रेरणास्थानही ठरावं, तर तसंच हे स्मारक प्रेरणास्थान आणि शांतीभूमी ठरेल अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि हे स्मारक नेमकं कसं असेल याबद्दलची तुम्ही विस्तृत माहिती आम्हाला आज दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. आणीबाणी हा आपल्या लोकशाहीला फार मोठा धक्का होता, असं काळ पर्व देशात पुन्हा अवतरू नये यासाठी आणीबाणीच्या कटू आठवणी आपण सतत मनात बाळगल्या पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. अनेकदा वाईट गोष्टींमधूनच चांगल्या गोष्टी निर्माण होतात असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आणीबाणीमुळेच आपली लोकशाही अधिक व्यापक आणि सशक्त करण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळेच देशात नवीन नेतृत्व उदयाला आलं आणि राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून गेली. आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाशजींनी जी व्यापक चळवळ उभारली तिची इतिहासात निश्चितच नोंद घेतली जाईल असंही पंतप्रधान म्हणाले. आणीबाणी संपवण्यासाठी ज्या लोकांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्यांचा पंतप्रधानांनी यावेळी गौरव केला. भारत आणि जॉर्डन यांच्यात आज अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या जॉर्डनच्या दौऱ्यावर असून जॉर्डनची राजधानी अम्मान इथे आज त्यांनी महात्मा गांधी मार्गाचं उद्घाटनही केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला जॉर्डननं पूर्ण पाठिंबा दिला आहे. भारतीय कामगारांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं आश्वासनही जॉर्डनचे राजे सुलतान शाह अब्दुल्ला यांनी दिलंय. भारतानं जॉर्डनला 10 कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं असून दहशतवादाला आळा घालण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपतींनी जॉर्डनमधल्या भारतीय समुदायालाही आज संबोधित केलं.
लष्करामध्ये महिलांना लढाईसंबंधी विशेष कामगिरी देण्याबाबत सरकार विचार करत असून याबाबतचं अधिकृत धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत माटुंग्याच्या वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात ते बोलत होते. 1965च्या भारत-पाक युद्धात अवघ्या 23व्या वर्षी वीरमरण प्राप्त झालेल्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता पर्रिकर आज मुंबईत आले होते. लेफ्टनंट गुप्ते यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते या समारंभात यावेळी झालं. परस्परांवरचा विश्वास आणि एकमेकांचे हितसंबंध जपणारी संवेदनशीलता या आधारावर मालदीवबरोबर सौहार्दाचं नातं प्रस्थापित करण्याचा आमचा मानस आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज मालदीवमध्ये स्पष्ट केलं. जवळपास 15 वर्षांच्या खंडानंतर दोन्ही देशांमध्ये मैत्रीचं नवं पर्व आता सुरू झालंय. सुषमा स्वराज आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री द्युन्या मोमून यांच्यात विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या आज करण्यात आल्या. दोन्ही देशांनी मिळून दहशतवाद निपटून काढण्याकरता प्रयत्न करण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून शेतकऱ्यांशी, गोरगरिबांशी आणि जनतेशी आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज बीडमध्ये बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या 1000 अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे आज मदत देण्यात आली. योजना या गरीब जनतेसाठी असून प्रत्येक जिल्ह्यात योजना व्यवस्थित राबवल्या जात आहेत की नाही त्यावर लक्ष ठेवायला कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. अनेक जण पुढे येत आहेत, स्वतःहून मदत करत आहेत. ही मदत घेऊन आम्ही शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम करतो. नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करण्याची आणि अंबेजोगाई हा वेगळा जिल्हा निर्माण होण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे असं विख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याकरता अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशन या संस्थेचं नवं कार्यालय आज पुण्यात सुरू झालं. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात अपुरा पाऊस झाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या अभिनेत्यांनी त्यांना मदत केल्यावर राज्यभरातून अनेकांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. 11 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्तानं बुलडाणा इथे जिल्हा परिषदेनं बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती महारॅली आयोजित केली होती. या रॅलीला जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अलकाताई खंडारे उपस्थित होत्या. अंध, मूकबधिर विद्यालय आणि नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुलगी वाचवा या संदर्भात एकांकिका सादर केल्या. बुलडाणा जिल्ह्यातल्या मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात हे जनजागृती अभियान राबवणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या सीईओ दीपा मुधोळ यांनी यावेळी जाहीर केलं. क्रिकेट. कानपूर इथे आज झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 5 धावांनी निसटता विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी भारतासमोर 304 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानं 133 चेंडूत 150 धावा फटकावत कारकिर्दीतलं 8वं शतक झळकावलं. अजिंक्य रहाणे यानंही त्याला सुंदर साथ देत 60 धावा केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताचा डाव 7 बाद 298 वर आटोपला. हवामान. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यात पुणे शहर परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याचं वृत्त आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 27. नागपूर 37 आणि 20, पुणे 31 आणि 23, औरंगाबाद 33 आणि 23, नाशिक 33 आणि 22, कोल्हापूर 31 आणि 21, रत्नागिरी 33 आणि 23, सोलापूर 31 आणि 24 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन.
डॉक्टर आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक सर्वांसाठीच प्रेरणास्थान आणि गांजलेल्या लोकांसाठी शांतीभूमी ठरावं पंतप्रधान. पंतप्रधानांच्या मदतीमुळेच इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतरित झाल्यानं आजचा सोहळा शक्य. मुख्यमंत्री. बडोदा मुंबई द्रुतगती महामार्गाचं काम 15 दिवसात सुरू करण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जॉर्डन दौऱ्यादरम्यान उभय देशात अनेक करार. युनोच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी जॉर्डनचा पाठिंबा. लष्करात महिलांना लढाईसंबंधी विशेष कामगिरी देण्यासंदर्भात लवकरच धोरण घेण्यात येईल. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर. सत्तेशी नसून बांधिलकी शेतकऱ्यांशी आणि गरिबांशी असल्यानं प्रत्येक जिल्ह्यात योजनांच्या कार्यवाहीकडे लक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. आणि कानपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.